जय शिवराय मित्रांनो. आपण आज कांदा ह्याबद्दल माहिती देणार आहे आणि कांदा हा शेवटच्या स्टेपला आहे. आता हा कांदा 2.5 महिने झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हा कांदा किती प्रमाणात जास्त पोहोचलेला आहे. तर आपण या कांद्याला कोणतं खत सोडलं होतं ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याकरता तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा मित्रांनो. तुम्ही बघू शकता आपण उपटलेला सुद्धा नाही कांदा आणि साईज सुद्धा बघू शकता. हे बघा तुम्हाला सगळी साईज सारखी दिसेल. त्याकरता नाही का आपण 13-40-13 हे खत सोडलं होतं. ते आपण ठिबकद्वारे सोडलं होतं. हे बघा आपण ठिबक टाकलेलं आहे कांद्याला. जेणेकरून कांद्याची एकसारखी वाढ व्हावी आणि एकसारखा पोसावा म्हणून. तर त्याच्यामध्ये आपण 2.5 महिन्याचं झाल्यानंतर आपण ह्या कांद्याला 13-40-13 हे खत सोडलं होतं. तर त्यामुळे आपल्या कांद्याला हा चांगला रिझल्ट भेटलेला आहे. हे बघा सगळीकडं चांगल्या प्रमाणात रिझल्ट आलेला आहे आणि पूर्ण कांदा हा एकसारखा पोहोचलेला आहे. तर त्यामुळं आपला कांद्या या कांद्याची आपण जी फवारणी मारली 13-40-13 ते कसं आपण दिलं पाहिजे कांद्याला. तर ते 13-40-13 ची एक पॅकेट असतं मित्रांनो. ते पॅकेट आहे ना, जेणेकरून आपल्याला समजा 100 लिटर पाण्यामध्ये ते आपल्याला ढवळून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ते पॅकेट आहे का एक पंपामध्ये फवारणीचा पंप असतो आपल्याला. तर 20 गुंठ्यासाठी आपण ते 2 पॅकेट 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण ठिबक वाटी सोडू शकतो. जेणेकरून आपल्या कांद्याची एकसारखी वाढ व्हावी आणि एकसारखा कांदा पोसावा त्यासाठी. आणि आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला फॉलो नक्की